एखादा म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना त्यामध्ये दोन ऑप्शन असतात, ग्रोथ ऑप्शन आणि IDCW ऑप्शन. दोघांचा नेमका अर्थ काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. ग्रोथ ऑप्शन म्हणजे काय? यामध्ये तुम्हाला मिळणारा नफा हा तुम्हाला लगेच मिळत नाही. हा मिळणारा नफा पुन्हा फंडमध्ये इन्व्हेस्ट केला जातो आणि कंपाऊंडिंगमुळे तुमचा पैसा हा वेगाने वाढतो. या विरुद्ध IDCW ऑप्शन. IDCW म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉवल. यामध्ये फंड तुम्हाला वेळोवेळी काही ठराविक रक्कम देते, पण ही रक्कम तुमच्या नफा किंवा तुमच्या भांडवलातून कापली जाते. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू ही कमी होत राहते. IDCW मध्ये तुम्हाला मिळालेली रक्कम ही तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्सेबल असते. तर ग्रोथ ऑप्शन मध्ये टॅक्स हा फक्त इन्व्हेस्टमेंट रिडीम करताना लागतो. जर लॉंग टर्म असेल तर हा टॅक्सही कमी असतो. मग तुमच्यासाठी योग्य ऑप्शन कोणता? जर तुम्हाला वेल्थ क्रिएशन करायचे असेल, तुमचे लॉंग टर्म गोल्स असतील किंवा तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर ग्रोथ ऑप्शन हा तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण जर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून रेग्युलर इन्कम हवं असेल तरच IDCW ऑप्शन कन्सिडर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माइंडफुल मराठीला फॉलो करायला विसरू नका.